संगमेश्वरमध्ये पुराचं पाणी शेतामध्ये शिरले। भात रोपाचे यात नुकसान झाले। बाजारपेठांनाही पुराच्या पाण्याचा धोका आहे। रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलेलं आहे आणि यामुळे परिस्थिती जी आहे आपण पाहू शकता या दृश्यांमधून की अशा पद्धतीनं नद्यांना पूर आलेला आहे आणि पुराचं पाणी जे आहे हे अशा पद्धतीने शेतांमध्ये घुसत आहे। संगमेश्वर तालुक्यातील गड नदीला मोठा पूर आला आणि यानंतर पुराचे पाणी जे आहे हे पुराचं पाणी अशा पद्धतीने शेतांमध्ये घुसलेलं आहे। आपण पाहू शकता संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे। माझण पंचकृषी जी आहे या ठिकाणची जी गावं आहेत या गावांमध्ये अशा पद्धतीने भात शेती जी आहे हे पाण्याखाली गेलेली आहे। पावसाचं पाणी आहे हे वाढतंय शेतामधून, नदीला पूर आलेला आहे, गड नदीचं पाणी हे शेतामध्ये घुसलेलं आहे आणि यामुळं या ठिकाणी भात शेतीचं देखील मोठं नुकसान होणार आहे आणि धोका देखील या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आज सकाळपासून पावसाचा जोर हा वाढत चाललेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे, यामुळं घाटातून देखील वाहतूक आहे ही संथ गतीने चालू आहे। मुसळधार पाऊस हा असाच वाढत राहिला तर मात्र नद्यांची पाण्याची पातळी जी आहे ही वाढू शकते। सध्या गड नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। प्रशासनाने सध्या सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मागझण बाजारपेठेमध्ये मात्र पुराचं पाणी वाढतंय, यामुळे बाजारपेठेला धोका निर्माण झालाय। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, संगमेश्वर।